तडजोड एक छोटासा शब्द, पण जर हा शब्द आपल्या आयुष्यात नसेल, तर आपलं आयुष्य सुखकर होणार नाही. प्रत्येकाला आयुष्यात ही तडजोड करावी लागते आणि ती आपण केलीच पाहिजे. कुठे कुठे तडजोड करतो आपण? अनेक ठिकाणी करतो. नाते टिकवण्यात आपण तडजोड करतो. नाते जुळवण्यात आपण तडजोड करतो आणि सगळ्यात महत्त्वाची तडजोड जी आपण करतो, ती आपण आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडतो किंवा आपलं लग्न होते, तेव्हा आपण करतो. अनेकांचा अट्टहास असतो, की अगदी 100% असं असलं पाहिजे किंवा मला असं लागेल, लग्नाचा जोडीदार माझा असा असेल. कधीही कुठलीही गोष्ट 100% होत नसते आयुष्यात किंवा ती मिळत नसते. आपण स्वतः पण कधीच 100% अगदी पूर्ण नाही आहे आपण. प्रत्येकामध्ये कुठेतरी उणिवा ह्या असतातच. तशाच त्या आपल्या जोडीदारांमध्ये असतातच. उणिवा आहेत, मायनस प्लस पॉइंट आहेत, ते आहेतच. ते आपण स्वीकारले तर आपलं आयुष्य नक्कीच सुखकर होते. खूपदा असं होतं, एखादी मुलगी छानशी असते दिसायला, तर थोडा एखादा मुलगा वयस्क असतो किंवा दिसायला थोडा मुलीपेक्षा कमी जास्त असतो, पण खूप कर्तबगार असतो, खूप चांगला असतो. अशा वेळी जेव्हा आपण अशा मुलाची निवड करतो, तेव्हा पुढे जाऊन ती खूप ठरते. मग तेव्हा आपली तडजोड नक्कीच कामी आलेली असते किंवा एखाद्या पुरुषालाही ती करावी लागते, स्त्रीलाही ती करावी लागते. एखाद वेळी असं होतं, की आपलं आधी आपण खूप एकमेकांसाठी 100% बघितलेलं असते आणि अचानक आयुष्यात असे वाईट प्रसंग येतात. एखाद्याचा अपघात होतो, एखाद्याचा बिझनेस कमी जास्त चालायला लागतो, आर्थिक नुकसान होते. मग नंतर आपण काय करतो? एकमेकांना सोडून द्यायचं आहे? नाही. तेव्हा आपण आयुष्यात तडजोड करतो आणि ती तडजोड आपली इतकी सार्थ ठरते, की काही वर्षांनी, काही दिवसांनी परत आपली सगळं आयुष्य रुळावं येतं. अगदी व्यवस्थित सुरू होतं. पण जर आपण ती केलीच नाही, तर काय? खूपदा असं होतं आजकाल 3-4 महिन्यात, 6 महिन्यात घटस्फोट होतात. विचारलं मुलांना, "काय झालं?" "आमची वेव्हलेंथ जुळली नाही." "म्हणजे काय झालं?" मी विचारते, की "म्हणजे काय झालं?" 3-4 महिन्यात तुमची एकमेकांची मनं जुळली नाहीत कशी? किंवा ती पुढे जुळणारच नाहीत हे कोणी सांगितलं? तुम्ही आधी ती एकमेकांना स्वीकारलं का तसं? जुळवायचा प्रयत्न केला का? तर तो नक्कीच झाला नाही. म्हणून हे सगळं झालं. तेव्हा तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एकमेकांशी जुळवून घ्यावं लागेल आणि मग सगळ्या गोष्टी जुळतील. एकदा हे नातं असं आहे, की तुम्ही स्वीकारलं, की अगदी तुम्ही टोकाचं सहन करा किंवा तुम्ही कधी वेगळे होऊच नका, हे नाही म्हणायचं आहे. पण जिथे छोटी कारणं असतील, तिथे तुम्ही वेगळं होणे हा मार्ग नक्कीच नाही. तर थोड्याफार जर तडजोडी स्वीकारल्या आयुष्यात केल्या, तर आपलं आयुष्य खूप सुंदर होते. फक्त दिसणे हा भाग नाही, तर असणे हा पण भाग आपल्या आयुष्यात असायला पाहिजे. तेव्हा आपण छोट्या-छोट्या गोष्टींचा बाऊ करू नये. आपण छोट्या-छोट्या जे बदल आहेत, जे झालेले आहेत ते स्वीकारले पाहिजेत किंवा आपण कोणाची कमी-जास्त बाजू ही स्वीकारली पाहिजे आणि पुढे आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. खरं मला अनेक जोडपी असे दिसतात, की ज्यामध्ये सुरुवातीलाच थोडी तडजोड केलेली आहे, तर त्यांचं आयुष्य पुढे इतकं छान सुखकर झालेलं आहे, तसं ते प्रत्येकाचं होईल. तेव्हा ते प्रत्येकाने असे प्रयत्न केले पाहिजे. खूप आपल्या समोर आपण उदाहरणं बघत असतो. त्या उदाहरणांमधून आपण काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याची पुढे वाटचाल केली पाहिजे. तेव्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, की आयुष्यात तडजोड ही स्वीकारलीच पाहिजे अगदी. तेव्हा आपलं जगणं आणि समोरच्यांचं जगणं, सगळ्यांचं जगणं सुखकर होईल.